चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे मुंबई गोवा आणि गुहागर कराड महामार्गावर पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे। वाशिष्ठी नदी इशारा पातळी जवळून वाहते आणि शिवनदीच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ झाली आहे। रस्त्याच्या चौपदरीकरणाची जबाबदारी असलेल्या कंपनीच्या अनागोंदी कारभाराचा त्रास आता नागरिकांना होताना पाहायला मिळतोय। शहरामधले नैसर्गिक नाले आणि गटारे तुडुंब भरून रस्त्यावर पाणी आलंय आणि हे पाणी रस्त्यावर वाहतंय। चालक हे जीव धोक्यात घालून त्याच पाण्यामधून वाहनं चालवतायत। महामार्गांच्या नियोजन शून्य कामामुळे चिपळूण पोलीस वसाहतीमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळत आहे। प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा दिलाय। आणि या संदर्भात अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी समीर आपल्या सोबत आहेत। समीर, आपण पाहतोय रस्त्यावर पाणी साचलेलं आहे, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन काय खबरदारी घेत आहे? काल रात्रीपासून आता संध्याकाळपर्यंत जोरदार पाऊस शहरात सुरू आहे। यामुळे महामार्गावर अगदी महामार्ग पाण्याखाली गेलेला आहे, अगदी वाहतूक संत झाली आहे। प्रशासन आता सज्ज झाली असून वाशिष्ठी आणि शिवनदी धोक्याच्या पातळीच्या बाहेर वाहत आहे। वाशिष्ठीची पाणी पातळी 5.15 मीटर पेक्षाही जास्त झाली आहे। यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले आहे आणि महामार्ग पूर्ण पाण्याखाली गेला आहे। डोंगर उतारावरून येणाऱ्या पाण्याला जाण्यासाठी मार्गच ठेकेदाराने न ठेवल्यामुळे हे सर्व पाणी रस्त्यावरून नदीसारखे वाहते। नदी वाहतोय की रस्ता वाहतोय असा नागरिक प्रश्न विचारतायत। यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीला सामोरे जावे लागते। अनेक लोकांच्या घरात देखील पाणी हे शिरलेलं आहे। त्यामुळे जर पाऊस आणखीन वाढला तर भयानक परिस्थिती निर्माण होण्याचा धोका चिपळूणमध्ये आहे। समीर, पण चौपदरीकरणाचं काम अजूनही अपूर्ण आहे, अजूनही कोणी दखल घेतलेली दिसत नाहीये। नाही, वारंवार शासनामार्फत डेडलाईन दिल्या जात आहेत चौपदरीकरण पूर्ण करणार म्हणून, मात्र ती डेडलाईन पाळली जात नाही। ती डेडलाईन संपली की पुन्हा नवी डेडलाईन दिली जाते। इथला उड्डाण पूल अपूर्ण आहे, रस्त्याला मोऱ्या ठेवलेल्या नाहीत। परवाच एक संरक्षक भिंत पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला कालच। अशा प्रकारे दुर्घटना सातत्याने घडत आहेत। 2 वेळा पूल कोसळला तरीही महामार्गाकडे कोणीही लक्ष देत नाहीये। सार्वजनिक बांधकाम खाते असेल किंवा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री असतील वारंवार डेडलाईन देतात, मात्र रस्त्याचं काम अपूर्ण आहे आणि ते पूर्ण होत नाही तोपर्यंत या समस्या नागरिकांना भेडसावतात। बरोबर, आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पालिका प्रशासन तरी खबरदारी घेतं का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। समीर, अपडेट्स घेत राहू, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।